करायचं त्यानंतर आम्ही टायमिंग चालू करू. 25 मिनिटं असतील तुम्हाला ह्या 5 षटकं टाकण्यासाठी. याची नोंद घ्यायची आहे दोन्ही संघांच्या कर्णधारांनी. तर दरम्यान मास्टर सूर्य 11साठी आलेले फलंदाज ते म्हणजेच चेतन आणि सोनू यांना आपण पाहतो इथे. त्याचप्रमाणे माऊली 11 या संघासाठी पहिलं षटक आणि वैयक्तिक देखील पहिलं षटक घेऊन येतात ते म्हणजे संकेत. व्ही मध्ये लावलेले क्षेत्ररक्षक आपण पाहतो लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या दिशेने हितेश आणि संतोष पाचारण करण्यात आले. पंचांचा निर्णय येतोय. फर्स्ट बॉल ऑफ द मॅच अँड हिअर वी गो. 25 मिनिटाचा कालावधी 5 षटक टाकण्यासाठी. पहिला चेंडू संकेतांचा स्ट्राईकवर असेल ते म्हणजे सोनू. फर्स्ट चेंडू फुल लेंथ प्रकारचा चेंडू. इथे मात्र वेगावर स्वार झाले संकेत. यष्टीरक्षकातून चुकी होते आणि चेंडू चाललाय. पंचांचा निर्णय येतोय चौकार. बॅटकटच्या स्वरूपात आपण पाहिलं पहिला चेंडू सोनू यांनी पाहिलेला फुल लेंथ प्रकारचा चेंडू होता. बॅटची इनर एज घेतोय चेंडू आणि चाललाय 4 धावांसाठी. एक चांगलीशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच मास्टर सूर्य या संघातर्फे. तर दरम्यान दुसरा चेंडू संकेतांचा पुन्हा एकदा स्ट्राईकवर आहे सोनू पाटील. फुलटॉस प्रकार चेंडू. इथे मात्र चेंडूला कट केलं. चेंडू चाललाय स्क्वेअर कटच्या दिशेने पॉईंटच्या दिशेने 4 धावांसाठी. उत्कृष्ट खेळी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली. ज्या खेळीसाठी सोनू पाटील ओळखला जातो त्याच प्रकारची खेळी आज करताना आपण पाहतोय सोनू पाटील यांना. पंचांचा निर्णय येतोय नो बॉल. अतिरिक्त असा चेंडू आणि इथे मात्र फ्री हिट असेल याची नोंद घ्यायची आहे दोन्ही संघांनी. पहिला चेंडू खूप चांगल्या प्रकारे टाकला होता संकेत यांनी. इथे मात्र वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. वेगाने चेंडू टाकण्याच्या प्रयत्नामध्ये ओव्हर द वेस्ट आहे. पंच निर्णय देतात नो बॉल. 9 चेंडूवर चाललाय चौकार आणि इथे मात्र फ्री हिट येतोय. नेक्स्ट बॉल फ्री हिट. आता मात्र बॅट्समॅनला मारण्यासाठी पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. फुल लेंथ प्रकारचा चेंडू. बॅटची कड घेते. चेंडू चालल्या पॉईंटच्या दिशेने. इथे मात्र फ्री हिट असल्यामुळे 1 रन घेत आहेत आणि एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 10 धावा. 2 चेंडू आणि 10 धावा. आता मात्र स्ट्राईकवर आहेत ते म्हणजे चेतन. तीन चेंडू 2 चेंडू आणि 10 धावा आतापर्यंत झाल्यात. तर दरम्यान संकेत यांचा पुढील चेंडू स्ट्राईकवर चेतन. फुल लेंथ चेंडू. इथे मात्र फुलर यॉर्कर करण्याचा प्रयत्न. उत्कृष्ट असा कमबॅक पाहायला मिळाला संकेत यांचा. आपण पाहिलं पहिलं 2 चेंडू खूप चांगल्यारीत्या टाकलेले. नो बॉल नक्कीच एक टाकलेला. इथे मात्र कमबॅक करताना संकेत. खूप चांगली अशी गोलंदाजी माऊली या संघासाठी करताना संकेत. खूप चांगली अशी बॅटिंगसाठी ओळखलं जातं चेतन गोवारी. इथे मात्र त्यांच्या बॅटमध्ये रन येणे गरजेचे असतील. पुढील चेंडू पुन्हा एकदा फुल टॉस प्रकार चेंडू. चेंडूला भिरकावलंय स्क्वेअर लेगच्या दिशेने. पंचांच्या निर्णयाची नक्कीच वाट पाहावी लागेल. पंचांचा निर्णय येतो. इथे मात्र चेंडू चाललाय 1 बाउन्स. सीमारेषा पार चौकार. नक्कीच काहीशी अशी पंचांकडे दाद मागितली आहे नो बॉलसाठी. वेस्ट आहे नो बॉल. तर नक्कीच थर्ड अंपायर परेश सर तुम्हाला विनंती असेल नो बॉल चेक करायचं आहे. इथे नो बॉल चेक करण्यात येतोय. ते थर्ड अंपायर आपल्याला सांगतायत नो बॉल नाही आहे. फेअर डिलिव्हरी. तर नक्कीच हा रिव्ह्यू घेतला होता बॅटिंग संघानं. पंचांनी घेतला माफ करा. पंचांनी घेतलेला फेअर डिलिव्हरी असेल. धावा झाल्या ते म्हणजे 14 धावा. खूप चांगली अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल मास्टर 11 या संघाकडून.
अच्छा, बॅट्समॅन रिव्ह्यू आहे. तर नक्की बॅट्समॅन यांनी रिव्ह्यू मागितलेला. इथे मात्र रिव्ह्यू फेटाळण्यात आला आणि फेअर डिलिव्हरीचा कॉल आलेला. पुढील चेंडू फुल लेंथचा चेंडू. इथे मात्र चेंडूला मारले लॉंग ऑफच्या दिशेने. इथे हितेश बॉल खाली येतील. तर दरम्यान एक धाव तर नक्कीच मिळेल आणि एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचेल ती म्हणजेच 15 धावांवर. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू संकेत यांचा आता मात्र स्ट्राईकवर आहे. ते म्हणजे पुन्हा एकदा सोनू पाटील. शेवटचा चेंडू. इथे मात्र बसून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूला भिरकावलाय. काऊ स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू चाललाय आणि इथे पंचांच्या निर्णयाची वाट पाहिजे. पंचांचा निर्णय येतो. चेंडू चाललाय कार्पेट लगत 4 धावेंसाठी. या 4 धावांनी धावसंख्या वाढेल. धावसंख्या पोचते ती म्हणजेच 19 धावा. एक महागडं षटक नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं संकेत यांच्या मार्फत. इथे पहिल्या षटकानंतर 19 धावा. तर नक्कीच आजच्या दिवसातील दुसरा सामना जो होता विघ्नहर्ता या संघाचा मॅन ऑफ द मॅच होता तो म्हणजे सुमित. आपण आमंत्रित करतोय सुमित यांना मॅन ऑफ द मॅचसाठी. तर इथे आपण आमंत्रित करतो आपले ज्येष्ठ असे सभाजी जराड यांच्या हस्ते इथे मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जातोय सुमित यांना. नक्कीच सगळ्यांनी टाळ्या वाजून सुमित यांचं स्वागत करायचं आहे. तदरम्यान ह्याच्या आधी झालेला सामना त्या सामन्यामध्ये ठरलेला मॅन ऑफ द मॅच तो म्हणजे हरेश. मी विनंती करेश हरेश यांना देखील मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घ्यायला यायचं आहे. तर सभाजी जराड साहेब यांच्या हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देतोय हरेश यांना. खूप उत्कृष्ट फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली मग अशी हरेश यांच्या बॅटमधून. आजच्या दिवसात पहिली 50 धावांची खेळी हरेश यांच्या बॅटमधून. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 19 धावा. तर इथे मात्र वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरे षटक घेऊन येतील ते म्हणजेच एक नावाजलेला असा गोलंदाज, एक अष्टपैलू असा खेळाडू तो म्हणजेच संतोष पाल. स्ट्राईकवर आहेत चेतन गोवारी. काही क्षेत्ररक्षण आपण पाहतोय फेरबदल करताना 3 क्षेत्ररक्षण. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो 3 क्षेत्ररक्षक फिल्डिंगच्या बाहेर उभे करू शकतो. एक कव्हर्स, एक लॉंग ऑन आणि एक डीप मिड विकेट आपण पाहतोय. दरम्यान संतोष यांचा पहिला चेंडू स्ट्राईकवर आहेत ते म्हणजे चेतन. फुल लेंथचा चेंडू. इथे चेंडूला पाठवलं बिडॉनच्या दिशेने धावचित करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र काहीशी गचा क्षेत्ररक्षण. एक धाव घेण्यामध्ये यश मिळतं सोनू आणि चेतन या जोडीला. तर नक्कीच संतोष यांच्याकडून एक मोठी अपेक्षा असेल माऊली 11 या संघाला. एक खूप चांगलं असं षटक त्यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळेल. तर एक चांगली धाव त्यांना देण्यात येते. इथे मात्र सोनू पाटील. दुसरा चेंडू संतोष पाल यांचा. फुल लेंथचा चेंडू. इथे मात्र चेंडूला मारलंय लॉंग ऑनच्या दिशेने. एक धाव नक्कीच मिळेल. धावचित करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र एक धाव नक्कीच कंप्लीट करतोय सोनू पाटील. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट्स दोन्ही बॅट्समॅनकडून आपल्याला पाहायला मिळाली. आतापर्यंत आपण पाहिलं खूप चांगलंच ओव्हर हाताळली आहे संतोष पाल यांनी. तिसरा चेंडू संतोष यांचा. स्ट्राईकवर पुन्हा एकदा चेतन. फुल लेंथचा चेंडू. इथे मला भिरकावण्याचा प्रयत्न होता आणि इथे चेंडू स्क्वेअर चेंडू. नक्की इथे एक डॉट बॉलची सांगता होईल संतोष यांची. 3 चेंडू आणि इथे 21 धावा. नक्कीच 3 चेंडू आतापर्यंत मात्र 2च धावा दिल्या संतोष यांनी. ज्याच्यासाठी त्यांना पाचारण करण्यात आलं ते आतापर्यंत खूप चांगलं असं क्षेत्र हाताळत आहेत. पुन्हा पुढील चेंडू चेतन यांचा. टॉपेज आणि इथे चाललाय चेंडू लॉंग लेगच्या दिशेने. फिल्डर बॉल गॅदर करून फेकेपर्यंत 2 धाव तर नक्कीच मिळतील. 2 धावांनी धावसंख्या वाढेल. धावसंख्या पोचेल ती म्हणजेच 23 या धावसंख्येवर. पुढील चेंडू संतोषांचा. स्ट्राईकर चेतन. फुल रन चेंडू होता. चेंडूला मारलाय लॉंग ऑफच्या दिशेने आणि इथे गॅदर करून नक्कीच आपण पाहिलं 2 चेंडूंमध्ये धावचित करण्याचा प्रयत्न. इथे मात्र धावचित होतोय ते म्हणजे चेतन गोवारी.
खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपण तिथे पाहिलं, गॅदर करून फेकलेला बॉल. पुन्हा एकदा पहिला गडी बाद होतोय मास्टर सुलेन या संघाचा. 23 धाव आणि पहिला गडी गारद होतो इथे. इथे मात्र चेतन यांची जागा घेण्यासाठी आले अजून एक अष्टपैलू असा खेळाडू निकू गोवारी. नक्कीच निकू आणि सोनू यांना आपण पाहतो गेले कित्येक वर्ष जय हनुमान कामोटे या संघासाठी खेळताना. त्याचप्रमाणे आपण पाहिलं ही जोडी रायगड प्रीमियर लीगमध्ये देखील दोघंही खेळलेलं, खूप चांगलीशी खेळी दोघांनीही केलेली आपण पाहिलं. इथे मात्र त्यांच्या बॅटमधून गरज असेल मोठे फटके मोठे शॉट येण्याची. वळतो मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा संतोष. आता मात्र बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई, संतोष वर्सेस सोनू. फुल लेन प्रकार चेंडू होता. इथे मात्र पंचांकडे दाद मागितली जाते LBWची. पंच दाद नाकारतायत. इथे मात्र डॉट बॉलची सांगता होते आणि ह्या डॉट बॉलनी षटक संपतंय. 2 षटका समाप्तीनंतर धावा झाल्या ते म्हणजेच 23 धावा. एक गडी बाद आणि 23 धावा. खूप चांगलं असं षटक हाताळलं संतोष पाल यांनी. नक्कीच जी अपेक्षा होती संतोष यांच्याकडून, फक्त 4 धावा खर्च केल्या दुसऱ्या पॉवर प्लेच्या वर. नक्की एक चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. मग अशी रनआउटच्या स्वरूपात देखील चेतन आऊट झालेले. तर नक्की दोन्ही संघांना एक विनंती असेल थोडं स्पीडअप करायचं. आपल्याला अजून 16 सामने खेळवायचे आजच्या दिवसात. तर पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी तिसरा षटक घेऊन येईल पुन्हा एकदा संकेत. आता मात्र स्ट्राईकवर असेल तो म्हणजे निकू गोवारी. शांत अशी संयमी अशी खेळाडू आपण पाहतोय. माऊली 11 या संघामध्ये खूप चांगलं असं कमबॅक नक्कीच केलं संतोष पाल यांनी दुसऱ्या षटकामध्ये. इथे मात्र पुन्हा एकदा संकेत स्ट्राईकवर असेल तो म्हणजेच निकू. 5 क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला. पुन्हा एकदा पहिला चेंडू संकेत यांचा. 20 ते 25 पावलांचा रनअप संकेत यांचा. शफल होऊन करण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंडू मारायचा होता कव्हरच्या दिशेने. वेगावर स्वार नक्कीच झालेत संकेत आणि इथे मात्र डॉट बॉलची सांगता होते. नक्कीच चांगलीशी गोलंदाजी आता आपल्याला पाहायला मिळते संकेत यांच्या मार्फत. पहिलं षटक आपण पाहिलं थोडंसं महागडं असं षटक नक्कीच त्यांनी हाताळलेलं. इथे मात्र आपण पाहतो क्षेत्ररक्षक आता विखुरलेत आणि इथे मात्र एक डॉट बॉलची सांगता नक्कीच होईल संकेत यांची. पुढील चेंडू इथे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची बॉटम एज घेते. परत चालला चेंडू बॉलरच्या दिशेने येतात. दरम्यान एक धाव, चोरटी धाव नक्कीच घेण्यामध्ये यश मिळते सोनू आणि निकू यांना. या एका धावने धावसंख्या वाढेल. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 24 धावा. चांगलंसं षटक हाताळतोय इथे संकेत. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी मात्र तिसरं षटक संकेत यांचं. आता मात्र मोठे फटके येण्याची गरज असेल सोनू यांच्या बॅटमधून. पाहूया काय करू शकतील सोनू पाटील. सफल खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय लॉंग ऑनच्या दिशेने. लॉंग ऑनला आपण पाहतोय तिकडे स्वतः स्वप्नील दरेकर बॉल गॅदर करते आणि फेकतील. तर दरम्यान एकच धाव मिळते. नक्कीच एक चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल स्वप्नील यांच्या मार्फत. खूप चांगली अशी फेकी त्यांनी केली आणि एकच धाव देण्यामध्ये यश मिळतंय त्यांना. पुन्हा एकदा संकेत. आता मात्र स्ट्राईकवर आहे म्हणजे निकू. पाहूया काय करेल निकू या चेंडूवर. काहीशी दुखापत होताना आपण तिकडे पाहतोय सोनू पाटील यांना. नक्कीच आशा असेल मोठी दुखापत नाही आहे, छोटी मोठी दुखापत असेल कारण त्यांना आज देखील खूप सारे सामने खेळायचे आहेत. नक्कीच यानंतर KGNचे पण सामने त्यांचे अजून आहेत. पुढील चेंडू इथे मला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॉडीचा वेध नक्कीच घेतला बॉलनी आणि डॉट बॉलची सांगता. नक्कीच मी सांगितलं तसं संकेत यांनी एक चांगलं असं कमबॅक नक्कीच केलं या षटकामध्ये. पहिलं षटक आपण पाहिलं एक महागडं असं षटक. इथे मात्र कमबॅक करताना संकेत यांची. तर आपण म्हणतो कमबॅक कशाला म्हणतात ह्याला म्हणतात. 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा आतापर्यंत खर्च केल्या आणि पहिल्या षटकात आपण पाहिलं 6 चेंडूमध्ये 19 धावा दिलेल्या. इथे मात्र 4 चेंडूवर फक्त 2 धावा. पुढील चेंडू संकेत यांचा. फुलन चेंडू इथं चेंडूला मारलं मिड विकेटच्या दिशेने. पुन्हा एकदा स्वप्नील यांच्या दिशेने बॉल जाईल.
बॉल गॅदर करून फेकतील तोपर्यंत एक धावच मिळेल. 5 चेंडूंमध्ये आतापर्यंत मात्र 3 धावा दिल्यात संकेत यांनी. इथे मात्र मोठ्या फटक्यांची नक्कीच आतिषबाजी करावी लागेल सोनू आणि निकू या जोडीला. दोघांकडे तेवढी क्षमता आहे प्रत्येक चेंडू बॉल सीमारेषेच्या बाहेर मारण्याची. पाहूया संकेत विरुद्ध सोनू. फुल लेंथ प्रकार चेंडू इथे मात्र क्या बात आहे. नक्कीच पेसमध्ये व्हेरिएशन करता आपण पाहिलं आणि डॉट बॉलची सांगता होते. काय षटक हाताळलं संकेत यांनी. पहिलं षटक आपण पाहिलं 19 धावा दिलेल्या. या षटकामध्ये त्यांनी दिल्यात फक्त आणि फक्त 3च धावा. खूप चांगलं षटक हे आपण पाहिलं सुमित यांचं, संकेत यांचं. सव्वीस धावा. 3 षटका समाप्तीनंतर 26 धावा. इथे मात्र वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 4थं षटक घेऊन ते म्हणजे प्रताप. नक्कीच या सेम क्रीडांगणावर आपण त्यांना पाहिलं रबर बॉल पावसाळी हंगाम त्यांनी गाजवलेला. तेच प्रताप आता मात्र आलेत संघासाठी 4थं षटक घेऊन. स्ट्राईकवर असेल तो म्हणजेच निकू गोवारी. तर नक्कीच चांगलंसं कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं माऊली 11 या संघाकडून. पहिल्या षटकात 19 धाव नक्की आलेल्या. त्यानंतर 2 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 7 धावा आल्यात. दरम्यान प्रताप यांचा पहिला चेंडू निकू यांना. क्षेत्ररक्षणात अजून काहीसा बदल करताना संतोष पाल आपण इथे पाहतोय. प्रत्येक चेंडूवर नक्की ते क्षेत्ररक्षणात फेरबदल करतात माऊली 11 हा संघ. 8 मिनिटं राहिले तुमच्याकडे, याची नोंद घ्यायची आहे. पहिला चेंडू इथे मात्र वा क्या बात आहे. बैठक शॉट आणि बारक्या कांबळेला पण ज्या शॉटसाठी फेमस असं मानलं जातं त्याचप्रमाणे शॉट मारला निकू यांनी. पहिला फुल लेंथ प्रकार चेंडू होता. बसून समाचार घेतलाय बॉलचा. चेंडू चाललाय सीमा रेषा पार. 6 धावा. नक्कीच एक 360 डिग्री असा फलंदाज म्हणून आपण ज्यांना पाहतो ते दोन्ही फलंदाज सध्या बॅटिंग करतायत निकू आणि सोनू. इथे मात्र हल्ला चढवला निकू यांनी. आता मात्र मोठ्या फटक्यांची नक्कीच गरज असेल दोघांच्या बॅटमधून. तर बॉल द्यायचा आहे. आल्या प्रताप यांचा समाचार घेतला निकू यांनी. पहिला चेंडूवर षटकाराने स्वागत केले. स्वॅग से किया है प्रताप का स्वागत असं म्हणावं लागेल इथे. दरम्यान दुसरा चेंडू प्रताप यांचा. तर प्रेक्षकांना विनंती असेल प्लीज आपण ग्राउंडच्या बाहेरून चालायचंय. प्रेक्षकांना सगळ्यांना विनंती असेल. दुसरा चेंडू प्रताप यांचा. इथे मात्र फुल लेंथ प्रकार चेंडू बैठक शॉट आणि इथे चेंडू चालला सीमारेषे दिशेने. तर दरम्यान फिल्डर बॉल गॅदर करतात आणि फेकतायत. 1 धाव तर नक्कीच मिळेल. 2 धावेचा प्रयत्न आणि 2 धाव नक्की मिळतील. या 2 धावेनी धावसंख्या वाढेल. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 34 धावा. तर इथे पारितोषिक येते. चिराग मोरे यांनी जर इथे कॅच पकडली कोणत्याही प्रकारे तर सीड यांच्यातर्फे 200 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक कॅचसाठी. दरम्यान पुढील चेंडू फुल लेंथ प्रकार चेंडू होता. बॅटची आतली कडा घेते. चाललाय चेंडू मिडॉनच्या दिशेने. स्वतः प्रताप तिकडे बॉल खाली येत आहेत. 1 धाव तर नक्कीच मिळेल. एका धावेने धावसंख्या वाढेल. धावसंख्या पोचते ती म्हणजे 35 धावा. नक्कीच 5 षटकांमध्ये 51 धावांचं टार्गेट इकडे असणार आहे. आणि आपण पाहिलं टॉसच्या वेळेस कॅप्टननी आपल्याला सांगितलेलं मास्टर सूर्य 11 या संघाला 5 ओव्हरमध्ये 40च्या आतमध्ये रोखायचा प्रयत्न असेल त्यांचा. पुढील चेंडू इथे मात्र सोनू पाटीलच्या पट्ट्यातला चेंडू. चेंडूला भिरकावलं मिड विकेटच्या दिशेने. लांबच लांब षटकार. नक्की इथे मात्र आपण म्हटलं तसं सोनू आणि निकू यांच्या बॅटमध्ये मोठ्या षटकांची आवश्यकता आहे. तसंच षटक मारलंय सोनू यांनी. रिप्लेमध्ये देखील आपण पाहू शकता पट्ट्यात होता चेंडू भिरकावलं मिड विकेटच्या दिशेने आणि 6 धावा मिळतात. ह्या 6 धावांनी धावसंख्या वाढेल 41 धावा. नक्की 50+ टार्गेट सोनू पाटील यांना. तर नक्कीच इथे आपला क्लास दाखवतात निकू आणि सोनू. दाखवतात का आम्ही रायगड प्रीमियर लीग सारखी मोठी टुर्नामेंट खेळतो का आम्हाला सिलेक्ट केलं जातं रायगड प्रीमियर लीग या संघांमध्ये. पुढील चेंडू प्रताप यांचा. फुल लेंथ प्रकार चेंडू. चेंडूला भिरकावलंय.
मिड विकेटच्या दिशेने. एक धाव तर नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होता. इथे मात्र फेकी येते. फेकी होईपर्यंत एक धाव मिळेल आणि इथे मात्र गचाळ असं क्षेत्ररक्षण. नक्कीच एक धावांनी धावसंख्या फक्त वाढली असती. इथे मात्र 2 धावा दिल्यात. गचाळ असं क्षेत्ररक्षण आपण पाहायला मिळालं संतोष पाल यांचं. काही गरज नव्हती इकडे चेंडू फेकायची. मात्र स्ट्राईकवर आलाय ते म्हणजे सोनू पाटील. हा ओव्हरथ्रो महाग ठरू शकतो का? पुढील चेंडू आपल्याला सांगेल. सोनू पाटील पुन्हा एकदा प्रताप यांचा चेंडू फेस करायला. फुलन प्रकारचा चेंडू नक्कीच फुल टॉस प्रकारचा चेंडू आणि चेंडूला भिरकावलंय. मिड विकेटच्या दिशेने चेंडू चाललाय. सीमा रेषा पार 6 धावांसाठी. नक्कीच संतोष यांना इथे मात्र कारणीभूत ठरवलं जाते आपल्या संघातर्फे. निकू स्ट्राईकवर होते. फेकी केली. सोनू स्ट्राईकवर आले आणि सोनू आलेल्या षटकाराने घेतला समाचार. या 6 धावांनी धावसंख्या वाढेल. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 49 धावा 4 षटक्या समाप्तीनंतर. हॅलो 4 षटक्या समाप्तीनंतर 49 धावा. नक्कीच मोठ्या धावसंख्येकडे आगेकूच करताना मास्टर 11 हा संघ. तर पंचांना विनंती असेल शेवटचे 4 मिनिटं राहिलेत शेवटचं शतक हाताळण्यासाठी. माऊली 11 या संघाला थोडं स्पीडअप करायचं आहे. 4 मिनिटांमध्ये तुम्हाला शेवटचं षटक टाकायचं आहे. तर पुढील सामना आपण पाहणार आहोत शिवशंभो त्यांच्या विरुद्ध रायझिंग स्टार. कर्णधार विशाल फदाले. त्याप्रमाणे रायझिंग स्टार या संघाचे कर्णधार दीपक शिंदे. दोघांना विनंती असेल नाणेफेकीसाठी टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करून घेणार आहोत. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल टॉस बॉक्सशी संबंध साधायचा आहे. तर नक्कीच वैयक्तिक पहिला आणि संघासाठी शेवटचा षटक घेऊन स्वतः कॅप्टन सचिन यांना आपण इथं पाहतोय. स्ट्राईकवर आहे ते म्हणजेच निकू. आतापर्यंत चांगली खेळी आपल्याला पाहायला मिळेल निकू यांच्या बॅटमधून. 49 धावा 4 षटक्या समाप्तीनंतर झालेत. नक्कीच एक 60 ते 65 धावांचं लक्ष ठेवावं लागेल मास्टर सूर्यलेवन या संघाला. एक तगडी बॅटिंग लाईनअप आपल्याला पाहायला मिळेल माऊली 11 या संघामध्ये देखील. दरम्यान पहिला चेंडू पंचांकडे दाद मागण्यात आलेली. इथे मात्र एक डॉट बॉलची सांगता नक्कीच होईल. स्लोअर 1 प्रकारचा चेंडू पाहिला निकू तिकडून वाकून खेळायचा प्रयत्न होता. इथे मात्र स्लोअर 1 प्रकारचा चेंडू टाकला आणि डॉट बॉलची सांगता होते. तर सचिन यांचा दुसरा चेंडू पुन्हा एकदा निकू यांना काहीसं क्षेत्ररक्षणात फेरबदल करता आपण पाहिला. मगाशी आपण पाहिला ज्या दिशेने षटकार मारला त्याच दिशेने आता मात्र क्षेत्ररक्षक लावलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने एक मिड विकेट, एक लॉंग ऑन, एक लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला आपण क्षेत्ररक्षक पाहतोय. पुन्हा एकदा शफलून खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र दिशाहीन गोलंदाजी नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. सचिन यांची आपले पंचांचा निर्णय येतोय वाईट धाव आणि या वाईट धावाने इथे मात्र संघाची धावसंख्या 50 धावा. नक्कीच 50 धावाचा आकडा हा गाठलाय मास्टर सूर्या 11 या संघाने. क्षेत्ररक्षणात पुन्हा काहीसा बदल करतात. सचिन स्ट्राईकवर आहे. निकू दुसरा चेंडू सचिन यांचा. शॉर्ट ऑफ लेंथ का चेंडू. इथे मात्र चेंडू भिरकावलाय. वा काय शॉट आहे. चेंडू चालला मिड विकेटच्या दिशेने आणि इथे नक्कीच आयवा कॅच घेतली असं मला वाटतंय. तर आयवा कॅच ज्यांनी घेतली आहे त्यांचं नाव सांगायचं आणि त्यांनी टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. दरम्यान आपण पाहिला रिप्लेमध्ये काय शॉट मारला निकू यांनी. नक्कीच पाहिला चेंडू गुडल्यांवर टप्पा खाऊन आणि चेंडूला भिरकावलं मिड विकेटच्या दिशेने. दरम्यान सचिन यांचा तिसरा चेंडू पुन्हा एकदा स्ट्राईकवर. निकू स्लोअर 1 प्रकार चेंडू होता. चेंडूला मारलाय लॉंग ऑनच्या दिशेने. इथे मात्र क्षेत्ररक्षकाकडून चूक होते. हाताला लागून चेंडू चाललाय सीमा रेषा पार. अजून एक षटकार. नशिबाचा षटकार ज्याला म्हटला जातो तोच आपल्याला पाहायला मिळतो निकू यांच्या बॅटमधून. काहीसं गचाळचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. बाउंड्रीवर कॅच होती. इथे मात्र चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. या 6 धावांनी धावसंख्या वाढेल 62 धावा. पुढील चेंडू सचिन यांचा. फुल लेंथ चेंडू. चेंडूला टोलावलं डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. डीप स्क्वेअर. अरे काय गचा क्षेत्ररक्षण. नक्कीच आपण पाहिलं 4 षटकांमध्ये ज्या क्षेत्ररक्षणासाठी ओळखली जात होती माऊली 11 संघ इथे मात्र मागच्या 2 चेंडूंवर
गचाळचं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं, पहिला षटकार आणि आता मात्र चौकार जाताना पाहिलं. तर नक्कीच आपण पाहिलं मग अशी आयवा कॅच ज्यांनी पकडली गुरुदेव काळे यांचं इथे आगमन होताना आपण पाहतोय. त्यांना विनंती असेल आपल्याला आयवा कॅचसाठी ते पारितोषिक असेल इनिंग ब्रेकमध्ये आपण ते देणार आहोत. रायझिंग स्टार या संघाचे कर्णधार राजेश शेलार यांचे इथे आगमन झाले. शिवशंभो या संघाचे कर्णधाराला विनंती असेल आपण देखील याच्या इथे मात्र काय दिशाहीन गोलंदाजी. नक्कीच आपण पाहिलं 4 षटकांमध्ये जी पकड बनवलेली माऊली इलेव्हन या संघाने तीच पकड इथे ढिली पडते. पंचांचा निर्णय येतो इथे. पंच वाईट +4 राईट. थँक्यू. नक्कीच पंजा ज्याला आपण म्हणतो क्रिकेटमध्ये अवांतर धाव आणि त्याच अवांतर धावेवर 4 धावा महागड्या ठरतायत. 5 धावांनी धावसंख्या वाढते. इथे मात्र धावसंख्या पोचते 71 धावा. काय कमबॅक केलंय मास्टर सूर्या 11 या संघाने. सचिन यांचा पुढील चेंडू स्ट्रायकर पुन्हा एकदा निकू. फुल लेंथ प्रकार चेंडू होता. चेंडूला भिरकावायचा होता. चेंडू चाललाय थर्ड डीप बॅकवर्ड लेगच्या स्क्वेअर दिशेने. 1 धाव मिळते. पंचांचा निर्णय होतो. अजून एक अवांतर धाव. नक्कीच काहीशी दिशाहीन अशी गोलंदाजी सचिन यांची. तर लवकरात लवकर इनिंग संपायचे. तुमच्या वेळेची जे मर्यादा होती ती संपली आहे. आता मात्र सोनू शॉर्ट ऑफ लेन बॉल चेंडूला भिरकावलं स्क्वेअर लेगच्या दिशेने. फिल्डर बॉल खाली येत आहे आणि इथे उत्कृष्ट असा झेल घेतला निखिल यांनी. फलंदाज होतोय बाद तो म्हणजे सोनू पाटील. नक्कीच एक बहारदार अशी खेळी आपल्याला पाहायला मिळेल सोनू यांच्या बॅटमधून. सोनू यांची जागा घेण्यासाठी आता मात्र येतोय एक विस्फोटक असा फलंदाज. या संघाचा आपण पाहिला रबर बॉल हंगाम असो टेनिस बॉल हंगाम असो एक चांगला असा खेळासाठी ज्याला ओळखलं जातं ते म्हणजे विक्रांत पाटील. विप या नावाने ज्यांना ओळखलं जातं. नक्कीच जय हनुमान कामोडे या संघासाठी आपण गेले कित्येक वर्ष त्यांना देखील पाहिलंय. कायरन पोलाड यांच्या भूमिकेमध्ये आपण नेहमी त्यांना पाहतो. विक्रांत पाटील आता मात्र आलेत फलंदाजी करण्यासाठी. गोलंदाज सचिन. पाहूया काय करू शकतो विक्रांत. क्षेत्ररक्षणाची पाहणी करताना विक्रांत काहीसा वेळ घेतोय इथे. पुढील चेंडू सचिन यांचा. विक्रांत याच्यासाठी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र विक्रांतला ज्या गोष्टीसाठी बोलवलं आपण म्हटलं तसं ज्या गोष्टीसाठी विक्रांत ओळखलं जातं त्याच गोष्टीसाठी विक्रांत आला. विक्रांतने पाहिलं आणि विक्रांतने चेंडूला मारलं सीमा रेषा पार 6 धावांसाठी. नक्कीच शेवटचा चेंडू होता सचिन यांचा. चेंडू मारला सीमा रेषा पार. धावा झाल्या ते म्हणजे 79 धावा. नक्कीच मोठं असं आव्हान इथे असेल ते म्हणजे माऊली 11 या संघासाठी. तर 5 षटकानंतर जिंकण्यासाठी इथे मात्र गरज असेल ती म्हणजे 80 धावांची. तर आपण आमंत्रित करतोय संदेश भगत यांना. आपल्या विनंती असेल टॉससाठी आपण यायचं आहे.
तिथे टॉस होत आहे, आपण पाहतोय टॉस बॉक्समध्ये कॉल करेल ते म्हणजे रायझिंग स्टारचा कर्णधार राजेश शेलार. छापाचा इथे कॉल होता, काटा आला आणि इथे मात्र टॉस जिंकलाय प्रणय यांचा. प्रणय काय निर्णय असेल तर नक्की ते डिसिजन पेंडिंग. तर प्रणय आपल्याला इथे विनंती असेल, काय रणनीती असेल तुमची रायझिंग स्टार या संघाविरोधात, काय असेल तुमच्यामध्ये की किती टार्गेट तुम्हाला ठेवावं लागेल त्यांच्यासाठी? 5 वर्ष मॅच आहे, कमीत कमी धावांमध्ये त्यांना रोखण्याचा आम्ही प्रयत्न करू. नक्कीच. आणि कोण असे खेळाडू आहेत ज्यांच्यावर तुमचा फोकस असणार आहे रायझिंग स्टार या संघाचा? खेळाडू सर्वच चांगले आहेत कामोट्यामध्ये, आमचे बेस्ट देण्याचा आम्ही प्रयत्न करू. थँक्यू सो मच प्रणय, मॅन ऑल द बेस्ट पुढच्या मॅचसाठी. त्याचप्रमाणे राजेश शेलार, तुम्हाला काय वाटतं जर तुम्हाला पहिल्यांदा बॅटिंग आली तर काय तुमचं टार्गेट असेल किंवा काय धावाची तुमची निर्णय असेल? प्रथम बॅटिंग असेल तर आम्ही 60 धावा प्लस करण्याचा प्रयत्न करू. आणि नक्कीच आपण पाहतोय या संघामध्ये शिवशंभू संघामध्ये प्रणयसारखा खेळाडू असेल, साहिलसारखे खेळाडू असेल, तर ते सोडून पण तुमची काय रणनीती असेल की तुम्ही कुठल्या काय प्लॅन बनवून आहे? प्लॅन तर काय नाही, सर्वांनी चांगला गेम करावा बस, बाकी काय नाही. आमच्याकडे चांगले प्लेयर आहेत, त्यांची टीम चांगली आहे. थँक्यू सो मच राजेश शेलार, ऑल द बेस्ट तुम्हाला या मॅचसाठी. तर घेऊन चालतोय या सामन्याच्या उत्तरार्धाकडे. पुढील आवाज आपण ऐकणार आहोत ते म्हणजे कुंदन कांबळे यांचा. धन्यवाद विहान. स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले, महाराष्ट्राचा आराध्य छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटने शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचारांना प्रथमतः त्रिवार अभिवादन. तर सामना सुरू आहे तो माऊली 11 वर्सेस मास्टर सूर्या आणि धावसंख्येचं आव्हान दिलंय ते माऊली 11 संघाला 80. 30 धावांमध्ये 30 बॉलमध्ये 80 धावांचं टार्गेट आहे माऊली 11 संघाला. स्ट्राईकला आलाय तो स्वप्नील आणि नॉन स्ट्राईकला आहे तो संतोष पाल. स्ट्राईकला आहे संतोष पाल, नॉन स्ट्राईकला आहे स्वप्नील. आणि प्रथम गोलंदाजी घेऊन आलाय तो नयन खांबे. पाहूया पंचांना पार केलंय आणि उत्कृष्ट बॉल तटवलाय पॉइंटच्या दिशेने. बॉल चालला 2 बाउन्स चौकार. उत्कृष्ट अशी सुरुवात केली संतोष पाल याने आणि आपलं वैयक्तिक आणि संघाचं 4 धावेने खातं खोललंय. पंचांची भूमिका पार पडते अरविंद काका. 1 मिनिट, ऑब्जेक्शन घेतलं थर्ड अंपायर साठी. गुणवंत गोवारी यांना विनंती आहे की थर्ड अंपायरची भूमिका घ्यायची आहे. ऑब्जेक्शन आलेलं आहे. प्रमुख पंच आहेत ते अरविंद काका आणि उपपंच आहेत ते विनायक उर्फ बाळा आवटी. बघूया पहिल्याच बॉलला आल्या आल्या वेलकम केलं चौकाराने संतोष पाल याने. आणि पुढील बॉल कसा असेल कारण की ऑब्जेक्शन घेतलंय ॲक्शन थ्रो म्हणून. तर पाहूया थर्ड अंपायर गेलेले आहेत मैदानामध्ये गुणवंत गोवारी. पाहूया पुढील बॉल पंचानं पार केलंय आणि हा उत्कृष्ट ब्लॉक असा बॉल काही समजलं नाही संतोष पाल याला. बॉल आलाय डॉट, निर्धाव. जवळपास आतापर्यंत 8 वर्ष या केजेचं आयोजन केलं जातं या ग्रामस्थांकडून, परंतु यावर्षी प्रथमच कॉलनीच्या लोकांचा देखील विचार करून कॉलनीतील क्रिकेटर यांचा विचार करून प्रथमच यावर्षी कॉलनीसाठी हा एक संधी दिलेली आहे, चांगला प्लॅटफॉर्म दिला आहे. संपूर्ण कामोटे असोसिएशनच्या संपूर्ण टीमला खूप खूप धन्यवाद देतो कारण या अशा चांगल्या मैदानावरती चांगली मोठमोठी टुर्नामेंट प्रत्येक खेळाडूचं एक स्वप्न असतं. ते धन्यवाद सागरभाऊ पाटील, परेश म्हात्रे, सुशांत पाटील आणि संपूर्ण आयोजन कमिटी. चपळाईने 1 धाव चोरले. स्ट्राईकला आलाय तो स्वप्नील दरेकर, एक उत्कृष्ट माऊलीचा फलंदाज. नयन खांबेने उत्कृष्ट असं कमबॅक केलं. पहिल्या बॉलवरती चौकार आला होता, त्यानंतर मात्र डॉट आणि हा एक सिंगल. पुढील बॉल काहीसं 10-12 बॉलाचं रनअप. पाहूया
उत्कृष्ट बॉल, काही समजलं नाही. स्वप्नील दरेकर आला, ऑफ साईडला ब्लॉक बॉल मारला, बॉल आला निर्धाव. आव्हान खूप मोठं आहे, 80 धावांचं आव्हान आहे आणि असे डॉट बॉल जाणं म्हणजे काहीसा निगेटिव्ह गेम बघायला मिळतोय. परंतु नक्कीच फलंदाज ओपनर आहे, सलामीचे फलंदाज आहे, मोठमोठे फटके घेण्याची क्षमता दोघांकडे आहे. पाहूया पुढील बॉल. वा, उत्कृष्ट तटवला लॉंग ऑफच्या दिशेने बॉल चला सीमा रेषा पार, खणखणीत असा स्वप्नीलचा चौकार. चौकार आणि धावसंख्येमध्ये भर पडले, धावसंख्या झाली ती 9. नयन खांबेचा पुढील बॉल स्वप्नीलसाठी आणि शेवटचा बॉल पाहूया. उत्कृष्ट असा बॉल, याआधी देखील बाउंड्री दिली, त्यानंतरचे डॉट पुन्हा सेम रिपीट केले. नयन खांबे यांनी अप्रतिम गोलंदाजी केली आणि एक ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या थांबली ती 9. जे पहिलं षटक हाणामारीचं षटक असतं, पॉवर प्लेचं षटक असतं, त्यामध्ये मोठे मोठे फटके बघायला मिळतात. परंतु काही कारणास्तव माऊलीच्या दोन्ही सलामीवीरांना काही फटके जमेल नाहीत. परंतु हरकत नाही, पुढील 4 ओव्हर अजून तुमच्याकडे बाकी आहेत, त्यामध्ये नक्कीच मोठमोठे फटके बघायला मिळतील अशीच अपेक्षा असेल. तर पाहूया पुढील गोलंदाज कोण असेल. आणि पुढील गोलंदाज आलाय तो कामोट्याचा, आणि या RPL मध्ये ज्याने उत्कृष्ट गोलंदाजी केली होती तो निको गोवारी. आणि सामना करेल तो संतोष पाल. स्ट्राईकला आहे संतोष पाल, नॉन स्ट्राईकला स्वप्नील दरेकर. सुबोध यांच्याकडून काहीसं क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. पाहूया बॉल निकू याचा. पॉवर प्लेचं दुसरं षटक, काहीसं 10-12 पावलाचा रनअप निकू याचं. पंचांना पार केलंय. उत्कृष्ट बॉल तटवला, पॉइंटच्या डोक्यावर बॉल चला सीमा रेषा पार, खणखणीत असा संतोष पालचा चौकार. चौकाराने नक्कीच धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या पोहोचली 13, बिनबाद 13. पुढील बॉल. आव्हान मोठं असल्यामुळे नक्कीच असे मोठमोठे फटके खेळण्याची आवश्यकता आहे फलंदाजांना. पाहूया, पंचांना पार केले निकू याने. आणि हा रिव्हर्सचा ट्राय होता, परंतु फॉल फसला आहे, कारण समोर गोलंदाज आहे तो निकू गोवारी. प्रत्येक बॅट्समनला कसा बॉल टाकावा याची चांगला अभ्यास आहे निकू याला. कामोटे जय हनुमान संघाचा एक उत्कृष्ट असा गोलंदाज आहे निकू. अष्टपैलू खेळाडू बोलू शकतो आपण. तिसरा बॉल संतोष पालसाठी. धन्यवाद धन्यवाद गुणवंत गोवारी, थर्ड एम्पायर होते. पुढील बॉल आणि उत्कृष्ट बॉल तर लॉंग ऑफच्या दिशेने बॉल चालला. उत्कृष्ट अशी फिल्डिंग विक्रांत याची. एक धाव नक्कीच मिळाले संघाला, परंतु अप्रतिम दर्जाची फिल्डिंग केले विक्रांत याने. एक धाव घेण्यात यशस्वी झाला संतोष पाल. धावसंख्येमध्ये भर पडली. पुढील बॉल निकूचा स्वप्नील याला. ओ हो, उत्कृष्ट असा स्क्वेअरला बॉल ढकलला. बॉल चाललाय सीमारेषा पार, परंतु आणि हा बॉल चाललाय सीमारेषा पार. असा चौकार अप्रतिम ट्राय होता, परंतु आर्यनने काहीसा प्रयत्न चांगला केला होता, परंतु बॉल गेला सीमारेषेच्या पार. धावसंख्येमध्ये भर पडले. धावसंख्या झाली ती 18. स्कोरर याची भूमिका पार पडते ते सिद्धेश इंदप. पुढील बॉल स्वप्नीलसाठी निकूचा, आणि हा उत्कृष्ट बॉल मारला, परंतु उत्कृष्ट तेवढी चपळाईने फिल्डिंग केली निकू याने. नक्कीच बॉल सुटला असता कधी चौकार होता, परंतु अप्रतिम दर्जाची फिल्डिंग बघायला मिळाली. गोलंदाजी सहित फिल्डिंग केले निकू याने. आणि हा शेवटचा चेंडू या ओव्हरमधला निकू याचा स्वप्नीलसाठी. पाहूया, काहीसं छोटंसं रनअप, पंचांना पार केलंय. आणि हा पुन्हा बॉल तटवलाय. बॉल चाललाय. पाहूया, क्षेत्ररक्षक तैनात. नक्कीच चपळाईने 2 धावा घेतल्या जातात.
धावसंख्येमध्ये भर पडले आणि 2 ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या झाली ती 20 आणि जिंकण्यासाठी 18 बॉल आणि 60 धावांचं आव्हान. येस, आव्हानासाठी मोठमोठे फटके खेळण्याची क्षमता दोघांमध्ये आहे, परंतु काहीच आत्तापर्यंत एकही मोठा फटका बघायला नाही मिळाला आत्तापर्यंत. कदाचित शेवटचे 18 बॉल आहेत, या 18 बॉलमध्ये तुमच्याकडून मोठमोठे फटके बघायला मिळेल, कारण की 18 बॉल शिल्लक राहिलेत आणि जिंकण्यासाठी 60 धावांची आवश्यकता आहे. या आधीची जी मॅच झाली होती त्यामध्ये हायेस्ट स्कोर आला होता 88 आणि त्याचाच कदाचित बोध घेऊन या सोनूच्या टीमने धावसंख्या केली ते 80. पुन्हा दुसरं षटक घेऊन वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून तिसरं षटक घेऊन आला तो नयन. पहिल्या ओव्हरमध्ये मात्र आणि मात्र 9 धावा दिल्या होत्या. काहीशी फिल्डिंग सदोत्या सुबोध अजून एक चांगला गोलंदाज सचिन पाटील अजूनही मैदानामध्ये त्याची ओव्हर अजून शिल्लक आहे. पाहूया काहीसं मोठं रनअप नयन याचं 55 पार केलंय आणि हा उत्कृष्ट बॉल ब्लॉक असा बॉल नक्कीच संतोष पाल याला तंबूत परतावं लागेल. अप्रतिम दर्जाचा बॉल काहीच समज नाही. अप्रतिम खेळी नयन खांबे यांची. गेले 3 दिवस अप्रतिम खेळी करतोय नयन आणि हा 4था आणि ते क्वालिफाय झाले. नक्कीच त्यांची टीम संघ नायक आहेत ते राईट, संघ नायक आहे आणि त्यांनी स्वतःच्या टीमला क्वालिफाय केलंय. आणि आता संतोषची जागा घेण्यासाठी चाललाय तो रोहन तामखडे जर्सी नंबर 27. बघूया कशा प्रकारची खेळी आपल्या संघासाठी करेल, कारण तो समीकरण खूप मोठं आहे. पाहूया अप्रतिम दर्जाची गोलंदाजी करतोय नयन खांबे. संघासाठी अपेक्षित अशी गोलंदाजी केली जाते. सोनू पाटीलला अपेक्षित अशी गोलंदाजी आहे नयनची. पाहूया आता स्ट्राईकला आलाय तो रोहन कशा प्रकारची फलंदाजी करेल. काहीच मोठं रनअप नयन याचं आणि हा बॉल चालला होता. पुन्हा दुसरा ब्लॉक बॉल टाकायचा प्रयत्न, बॉल गेला फुल टॉच आणि अप्रतिम दर्जाची फिल्डिंग बघायला मिळते विक्रांत आणि हा काहीसा मिसफिल्ड झाला निकू याच्याकडून आणि बॉल चालला सीमारेषा पार चौकार. या चौकाराने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या झाली ती 24 आणि जिंकण्यासाठी 16 बॉल आणि 56 धावांचं मोठं असं आव्हान आहे माऊली 11 संघाला. बघूया पुढील बॉल रोहनसाठी नयन याचा आणि हा बॉल दाटवला, परंतु आउटसाइड आणि अप्रतिम झेल घेण्यात आलेला आहे. चेतन गोवारी याने अप्रतिम झेल. नयनला मिळालेली दुसरी सक्सेस, दुसरा विकेट माऊली संघाचा. आणि आता मैदानामध्ये चाललाय तो रोहनची जागा घेण्यासाठी प्रताप. बघूया प्रताप आपल्या बॅटिंगने कोणत्या प्रकारचा प्रताप करेल हे आता मैदानामध्ये गेल्याच्या नंतर, क्रीजवरती गेल्याच्या नंतरच कळेल. क्रिकेटचा खेळ आहे, कधी प्लस कधी मायनस हे चालत राहणार आहे, परंतु प्रत्येकाने आपापला बेस्ट 100% दिला तर नक्कीच संघाला पॉझिटिव्ह दिशा देण्यात येईल. जेवढा बेस्ट प्रत्येक खेळाडूला इथे देता येईल तेवढा देत राहा, कारण काहीच दिवसानंतर आपल्या असोसिएशनकडून पुन्हा एकदा मोठी अशी मेजवानी, अर्थातच सगळ्यांची आवडती लाडकी अशी KPL इथे आयोजन होणार आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाडूला विनंती आहे की आपला बेस्ट देत राहा. टीम हरेल जिंकेल हा नशिबाचा भाग असतो, परंतु नक्कीच आपला खेळ चांगला दिसला पाहिजे. पाहूया
प्रतापसाठी गोलंदाजी करतो नयन. पुढील बॉल पंचांना पार केलंय आणि हा उत्कृष्ट बॉल काहीच समजलं नाहीये. वन बाउन्स बाळाउटी यांचा इशारा नयनसाठी. अप्रतिम गोलंदाजी आहे नयन याची. धावसंख्या स्थिरावले, धावसंख्या थांबली ती मात्र आणि मात्र 24. पुढील बॉल आणि हा पुन्हा स्क्वेअर कट केलाय. नक्कीच एक धाव मिळाली. उत्कृष्ट फिल्डिंग म्हणावी ती. एक धावेने धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या झाली ती 25. नयन याची अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते. दुसरी ओव्हर आहे नयन यांची आणि अप्रतिम गोलंदाजी बघूया. पुढील बॉल आणि हा बॉल तटवायचा प्रयत्न, परंतु तिसरा सक्सेस मिळतोय तो नयन खांबे याला. एकाच गोलंदाजीमध्ये आतापर्यंत त्यानं 3 गडी बाद केलेत माऊली 11 संघाचे. चांगली अप्रतिम गोलंदाजी नयन याची. आणि आता स्वप्नीलची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये चाललाय तो संकेत. आतापर्यंत 3 ओव्हर झाल्या, परंतु 3 ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 ओव्हर संपल्यात, परंतु अजूनही एकही मोठा फटका म्हणजे अर्थातच षटकार अजून इथे बघायला मिळाला माऊली 11 संघाकडून. परंतु मैदानामध्ये नवीन फलंदाज आलाय, अप्रतिम दर्जाचा फलंदाज आहे संकेत. अपेक्षित आहे की संकेत याच्याकडून हा फटका बघायला मिळेल. पाहूया. पंच विनायक औटी काहीच विसरलेत. पंचांना मानलं पाहिजे, कारण की संपूर्ण प्रत्येक गेमला अपेक्षित असा निर्णय देण्याची क्षमता आहे पंचांकडे. आणि हा काहीसा फसवा चेंडू, डॉट बॉल. संकेत. पुढील बॉल आणि हा बॉल तटवलाय आणि अपेक्षेनुसार आणि हा अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. बॉल टाकला होता आणि बॉल फिल्डर चाललाय प्रताप. काहीच प्रताप न करता पॅव्हलियन पाशी. प्रताप आपलं खातं न उघडता स्तंभमध्ये परततोय आणि त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो सर्वेश. धावसंख्या काहीशी मोठी असल्यामुळे कदाचित गेमवर तेवढा इफेक्ट पडलेला दिसतोय माऊली संघाकडून. पृथ्वीचा पुढील बॉल आणि हा दुसरा सक्सेस मिळण्याची शक्यता आहे. नक्कीच सक्सेस मिळालाय पृथ्वी गोवारी याला. आणि पाहूया आता हॅट्रिक होते का. हॅट्रिकच्या उंबरट्यावर आहे पृथ्वी. पाहूया हॅट्रिक घेतो का आणि माऊली संघाचा फलंदाज हॅट्रिक देतो का. समीकरण चांगलं आहे, परंतु धावसंख्याचा डोंगर बघाल तर खूप आहे. 9 बॉल आणि 55 धावा. प्रत्येक बॉलला षटकाराची आवश्यकता आहे. आणि या मैदानामध्ये चालला तो निखिल. बघूया निखिल कशा प्रकारे संघाला योगदान देईल. हॅट्रिक देतो का, षटकार घेतो का, चौकार घेतो का. लवकरात लवकर सामना चालू करायचा निखिल, लवकर. अजून बऱ्याचशे सामने आपल्याला खेळवायचे. पृथ्वी हॅट्रिकच्या दारापाशी आलेला आहे. बघूया एंट्री करतो का हॅट्रिक साठी. आणि पुढील बॉल निखिल आणि हा बॉल उठवलाय, परंतु बॉल चालाय सीमारेषा पार. निखिलचा आल्या खणखणीत असा षटकार. सीध याच्याकडून आत्ताच्या खणखणी षटकारला निखिल याला 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, कारण त्याने हॅट्रिक ड्रॉप केली आणि आपला वैयक्तिक 6 धावेने षटकाराने खातं खोललंय.
धावसंख्येमध्ये भर पडले, परंतु जिंकण्यासाठी अजूनही 8 धावा, 8 बॉल आणि 49 धावांची आवश्यकता. आणि पुन्हा हा दुसरा खणखणीत असा निकू पाशी गेला आणि अप्रतिम दर्जाचा झेल घेतला निकू गोवारियाने. एका हातामध्ये आतापर्यंत बघाल तर ही सकाळपासूनची तिसरी कॅच असेल जी एका हातामध्ये अप्रतिम दर्जाची कॅच घेतली होती. याआधी एक तुषारने घेतली होती, त्यानंतर मंगेश आणि आता थर्ड कॅच घेतली ती निकू गोवारी अप्रतिम दर्जाची एका हातामध्ये. दर्जेदार फिल्डिंग यासाठी सिलेक्शन झालं होतं रायगड प्रीमियर लीग मध्ये निकू गोवारी याचं. आणि आता नवीन फलंदाज मैदानामध्ये चाललाय गणेश. पाहूया गणेश ही फलंदाजी कशा प्रकारे असेल. वाह, पृथ्वीकीने ह्या ओव्हरमध्ये ओव्हर हॅट्रिक घेतले. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी करून आपल्या संघाला चांगल्या प्रकारचं योगदान दिले पृथ्वीकीने. आणि आता जिंकण्यासाठी अशक्य असं समीकरण उरले. 6 बॉल आणि 49. संपूर्ण सामना हा मास्टर सूर्याच्या दिशेने झुकलेला आपल्याला दिसतोय, परंतु औपचारिकता म्हणून एक ओव्हर राहिली, ती एक ओव्हर लवकरात लवकर संपून घ्यायची. गोलंदाज नेम आर्यन. संघाकडून अखेरचं षटक घेऊन आलाय तो आर्यन. बघूया. आणि हा वेगळा काहीसा गोलंदाज. पहिलाच बॉल पंच अरविंद काके आणि दोन्ही खांदे समान केलेत आणि वाईड बॉलचा इशारा दिलाय. हरकत नाही, पहिला बॉल होता, देवाचा बॉल होता. इथे आर्यनचे बरेचसे मित्र बसले, ते आम्हाला सांगतायत की नागरवाडी एक्सप्रेस म्हणून त्याला ओळखलं जातं. उत्कृष्ट गोलंदाजी, उत्कृष्ट असा जो पहिला वाईड बॉल दिला होता तो डॉट भरून घेतलाय. एकीने धावसंख्येमध्ये भर. जिंकण्यासाठी 48 धावांची आवश्यकता, 5 बॉल. काहीस मैदानामध्ये सन्नाटा पसरलाय, कारण की समीकरण आहे ते इम्पॉसिबल आहे. पाहूया. आणि पुढील एक बॉल वाईड बॉल. हरकत नाही, नवीन गोलंदाज आहे, कदाचित सोनू पाटील यांच्याकडून तयार केला जातोय, ट्रेन केला जातोय. सुबोध गोवारी त्यांना गाईड करतात आहेत. नक्कीच नवीन गोलंदाज उदयास आले पाहिजे आपल्या कामोड्याचं नाव मोठं करण्यासाठी. पुढील बॉल. आणि हा पुन्हा एक तिसरा वाईड बॉल. काहीच करेक्शन करण्याचं. वा, खुद्द कप्तान विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आलाय आणि काहीच गाईड करण्यासाठी आलाय तो आर्यन यासाठी. पाहूया. हात जोडले आर्यन याने. आणि बघूया पुढील बॉल. आणि हा उत्कृष्ट असा बॉल आल्या नक्कीच. आणि हा अप्रतिम आल्या कप्तानच्या मार्गदर्शनाखाली याने आर्यनने उत्कृष्ट बॉल टाकलाय. फलंदाज संकेताला काहीच बॉल समजलं नाही, आउटसाइड दिशा घेतली बॅटने आणि धावसंख्या स्थिरावलेली. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. फटाफट लवकरात लवकर शेवटचे 4 चेंडू. अजून बऱ्याचशा मॅच आपल्याला खेळवायच्या आहेत. पाहूया. आणि हा तटवायचा प्रयत्न होता, परंतु तेवढाच एक्सप्रेस असा गोलंदाज आहे आपला आर्यन. डॉट बॉल घेतलाय संकेतसाठी. शेवटचे 3 बॉल शिल्लक. पाहूया 3 बॉल मध्ये मोठा फटका घेतो का संकेत. आणि हा मोठा फटका घ्यायचा प्रयत्न होता, परंतु बॉल चाला सीमा रेषा पार. कणकणीत असा डिसिजन. चौकार. बाउंड्रीच्या लाईनने जे प्रेक्षक आहेत त्यांनी चौकाराचा इशारा दिलाय आणि पंचाने देखील कृपया बॉल द्यायचा आहे आयोजकांनी. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. धावा पाहिजेत 42. बॉल घ्यायचा आहे.
शेवटचे 2 चेंडू शिल्लक. मॅच बॉल देखील मैदानात पोहोचलाय. परंतु असू दे, चालू करून घ्या. मॅच उशीर होतोय आपल्याला. पंच चालू करून घ्या. बघूया शेवटचे 2 चेंडू आणि अप्रतिम गोलंदाजी. पुन्हा एक संख्येसारख्या मोठ्या फलंदाजाला डॉट बॉल काढलाय आर्यनने. यंगस्टर गोलंदाज आहे आर्यन. कामोड्याचं भविष्य आहे. बघूया पुढील बॉल आणि शेवटचा अखेरचा बॉल. आणि हा बॉल दिला शेवटचा भिरकावून. बॉल गेला सीमारेषा पार. संख्येचा खणखणीत असा षटकार. परंतु माऊली संघाचा खेळ मात्र इथेच थांबलाय आणि मास्टर सूर्या ही सामना जिंकलाय. माऊली संघाने या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन या केजन ट्रॉफीची शोभा वाढवली. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि आभार. मास्टर सूर्याने अप्रतिम 80 धावांचं टार्गेट ठेवून हा सामना जिंकून दिलाय. त्याबद्दल विजेता संघ मास्टर सूर्या या संघाचं देखील मनपूर्वक अभिनंदन.